एखाद्या व्यक्तीची एका गावामध्ये इतकी सुद्धा फॅन फॉलोइंग असू शकते हे मी आज बघितलंय. आणि मी हे कोणाबद्दल बोलते पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला कळलं तोपर्यंत हॅलो भावांनो, माझे नाव आहे रेहान आणि आम्ही आज निघालो होतो डायरेक्ट मुंबईच्या दिशेत. आता गाडी तर डायरेक्ट आपल्याला गावातूनच होती, पण श्रीरामपूरमध्ये आल्यानंतर मी व्लॉग चालू केला होता. आता गाडी पण मोकळीच होती आणि आम्हाला असलम भाऊला त्यांच्या कामानिमित्त मुंबईला सोडायला जायचं होतं. आणि त्याबरोबरच आपल्या व्लॉगचं कंटेंट पण एकदम खतरनाकरित्या भेटणार होतं, म्हणून मी पण काही नाही म्हणणार नव्हतं. जाता जाताच मग पुंतांबा रेल्वे फाटकावर अर्धा तास टाइमपास केला आणि तिथून मग रेल्वे क्रॉसिंग झाल्यानंतर आम्ही डायरेक्ट जाऊन पोहोचतोय पाटोदेमध्ये. आता पाटोदेमध्ये विषय असा होता की तिथे एक शॉपची ओपनिंग होती आणि त्याबरोबरच अस्लम भाऊच्या दाजींचं सुद्धा गाव होतं. आता इकडे अस्लम भाऊ फॅन्स लोकांसोबत फोटो काढत होते, तो विषय तर राहिला साईडला. आणि आपले संकेत भाऊ अस्लम भाऊच्या दोन्ही भाषांना काय मॅटर सांगत होते दोन बोट करून हे तर मला कळलं नाही. आणि त्यानंतरच मग आम्ही डायरेक्ट 120च्या स्पीडनं चहा घेतला. आधीच आम्हाला निघायला खूप वेळ झालेला होता, म्हणून आम्ही गेलो डायरेक्ट ओपनिंगच्या ठिकाणी. आणि इथं गेल्यानंतर आम्ही गाडीतून उतरलो आणि मला तर वाटलं होतं की वातावरण एकदम निवांत राहील आणि ओपनिंग एकदम चांगल्या प्रकारे होईल. आणि इथं गेल्यानंतर आम्ही अगदी थोडाच वेळ थांबणार होतो आणि रिबन कट केल्यानंतर आम्हाला लगेच निघायचं होतं. आणि त्यामुळेच मग फॅन्स लोकांना माहिती होतं जास्त वेळ तर काय अस्लम भाऊ थांबणार नाही आणि तोपर्यंत सगळी पब्लिक फोटो काढायसाठी येडे झालेली होती. आणि या गर्दीमध्ये आम्ही प्रमुख पाहुण्यांसोबत आलेले माणसंच बाहेर राहून गेलो होतो, म्हणून आम्ही निवांत उभा राहून विषय पाहतो. आणि खरंच या व्यक्तीची कामगिरी अशी आहे की आज पण हा व्यक्ती लाखो लोकांच्या मनावर राज्य करतो आणि त्याला बघण्यासाठीच आणि त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी आज हे सर्व त्याचे फॅन्स लोक इथंच जमा झालेले होते. त्यानंतरच मग 2 ते 3 मिनिटात ओपनिंग वगैरे झाली आणि सत्कार स्वीकारल्यानंतर आम्ही डायरेक्ट घरी आलो. मग घरी आम्ही दिदीची इथं जेवण वगैरे केला आणि त्यानंतरच मग आम्हाला मुंबईच्या दिशेने निघायचं होतं. पण त्याआधीच अस्लम भाऊच्या काही फॅन्स लोकांना ऑटोग्राफ व फोटो वगैरे पाहिजे होता. मग त्यांना पण नाराज न करता अस्लम भाऊनी सगळ्यांसोबत फोटो घेऊन टाकले आणि जाता जाताच मग गाडीची टाकी वगैरे फुल करून घेतली. आणि एकदा समृद्धी महामार्गाला लागल्यावर आपला ताजभाई तर काय ऐकत नसतो, गाडीचा काटा तुम्हाला 180च्या खाली दिसणारच नाही. मग रात्रीच्या 2 वाजता आम्ही मुंबईमध्ये पोहोचलो. आणि तुम्हाला पण जर अशीच भारी भारी व्लॉग्स बघायचे असेल तर लवकरात लवकर मला फॉलो करून टाका. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.